गिवन होता पी क्यू आरच्या व्हॅल्यू आपण फाइंड केल्या. आता व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर आपल्याला दोघांची रफ डायग्राम पासून त्यांची ओरिजिनल डायग्राम काढायची. सगळ्यात पहिले काढू आपण एबीसी. एबीसी मध्ये बेस एबी आहे. एबी ची लेंथ आहे आपली 5.4. तर सगळ्यात पहिले 5.4 cm ची बेस काढून घेऊ. एबी नाव बीसी जे दिलेले ते आहे तुमच्या 4.2. कर्कटक पेन्सिल मध्ये 4.2 डिस्टन्स सेट करून बी पॉइंट वरून आर्क मारायचा. हा आर्क किती राहील? एसीचं डिस्टन्स दिले 6 cm. कर्कटक पेन्सिल मध्ये 6 cm डिस्टन्स घेऊन ए पॉइंट वर आर्क मारायचा. हा पॉइंट जिथे मीट झाला त्याला नाव द्यायचं सी पॉइंट. सी पॉइंट बी ला जॉईन करायचा, सी पॉइंट ए ला जॉईन करायचा. बीसी डिस्टन्स शो करायचं 4.2 cm. एसी डिस्टन्स शो करायचं 6 cm. सेम याच पद्धतीने बेस पीक्यू आहे. पीक्यू ची लेंथ आहे आपली 3.6 cm ची लेंथ काढून घ्यायची जिचं नाव आहे पीक्यू. आफ्टर दॅट क्यू आर डिस्टन्स 2.8. पुन्हा कर्कटक पेन्सिल मध्ये 2.8 डिस्टन्स घेऊन क्यू वर ठेवून आर्क मारला. पी आर 4 cm डिस्टन्स घेऊन पी पॉइंट वरून आर्क मारला. दोघं जिथे जॉईन झाले त्या पॉइंटला नाव दिलं आर. आर पॉइंट क्यू ला जॉईन केला, आर पॉइंट पी ला जॉईन केला. नाव शो केले. क्यू आरचा डिस्टन्स आहे आपलं 2.8 cm आणि बी आरचं डिस्टन्स आहे 4 cm. ज्या पद्धतीने रफ फिगर काढलेल्या त्या सिक्वेन्सने आपल्याला त्यांच्या ज्या मेन फिगर आहे त्या काढाव्या लागतील. त्याच्यात चेंज करता येणार नाही. थँक्यू.